नमस्कार मंडळी, जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये 1 ते 2 चमचे जवसाची ही चटणी घेतली तर आपल्या शरीराला जवसातून अनेक पोषक घटक मिळतात. जवसामध्ये ओमेगा 3 आणि फायबर असतं. फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होऊ शकते. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते. आणि जवसातील ओमेगा 3 हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या आहाराचा भाग ठरू शकतो. म्हणून रोजच्या जेवणात 1-2 चमचे ही खमंग जवसाची चटणी नक्की समाविष्ट करून पहा. चला तर मग बनवूया अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि पौष्टिक जवसाची चटणी. सर्वप्रथम कढईमध्ये 2 वाटी जवस घेऊया. जवस आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, मंद गॅसवरती हलकेच भाजून घ्यायचे आहेत. जवस भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये 1 वाटी तीळ घेऊन तेही मंद गॅसवरती छान भाजून घेऊया. तीळ भाजून झाले की तेही बाजूला काढून ठेवूया. यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेऊन तेही छान भाजून घेऊया. आता 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुका खोबऱ्याचा किस घेऊया. तोही मंद गॅसवरती हलका भाजून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही याऐवजी साधं सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. यानंतर अर्धी वाटी जिरे घेऊन तेही हलकेच भाजून घेऊया. आता आपण घेणार आहोत 1 वाटी कढीपत्ता. कढीपत्ता मी आधी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलाय, जेणेकरून त्यातील सगळी धूळ माती निघून जाईल. आता हा कढीपत्ता मंद गॅसवरती पूर्णपणे कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. कढीपत्त्यामधील सगळं मॉइश्चर निघून गेलं आणि तो छान कुरकुरीत झाला की आता आपण कढीपत्ता देखील प्लेटमध्ये काढून घेऊया. खरं सांगू का, जर मी माझ्यासाठीच फक्त ही चटणी बनवत असते तर यामध्ये मी अजून भरपूर कढीपत्ता घातला असता. कढीपत्त्याचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत, पण मी ही चटणी घरात सगळ्यांसाठीच बनवत असल्यामुळे एवढाच कढीपत्ता वापरते. यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या देखील भाजून घेतल्यात. लसणातील पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचेत. आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, आपले सगळे जिन्नस आता छान भाजून झालेले आहेत. आता यामध्ये लाल तिखट घालूया. माझ्याकडची लाल मिरची पावडर थोडी जास्त तिखट आहे, त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटीच तिखट घातलेलं आहे. पण तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही 1 वाटी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. त्यामुळे चटणीला रंगही तुमच्या छान येईल. आता आपले सगळे भाजलेले जिन्नस पूर्णपणे थंड करून घेऊया. आपण जर गरम गरमच हे जिन्नस वाटून घेतले तर चटणीला आपल्या मॉइश्चर सुटू शकतं आणि चटणी आपली ओलसर होऊ शकते, त्यामुळे ती जास्त काळ टिकणार सुद्धा नाही. त्यामुळे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण वाटून घेऊया. आता आपले सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेत. हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सगळं बारीक करून घेऊया. पण आपल्याला मिक्सर हा सतत चालू ठेवायचा नाही. आपल्याला मिक्सर 1च्या स्पीडने चालू बंद करत असा आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची. मी ही चटणी जास्त बारीक केलेली नाही आणि तुम्ही बघू शकता मंडळी, किती सुटसुटीत अशी आपली झटपट आणि खमंग जवसाची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी, भात किंवा तुम्ही डोसे वगैरे करता तेव्हा डोशावरती सुद्धा टाकून खाऊ शकता. खूप छान चव लागते ह्याची. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. धन्यवाद.